नमस्कार सगळ्यांना. तर आज काय आपल्याला स्वयंपाक नाही करायचा, पण जरा थोडंसं की मला उपाशी झोपू नये त्याच्यामुळे काहीतरी बनव. तर म्हणलं करावं. तर मी आता बघा तुम्हाला दाखवते काय काय करायला लागली आहे. काय नाही, आपलं साधन सिंपल त्या दिवशी केलं, पण त्या दिवशी गडबडीत केलेलं. आता जरा थोडंसं मन लावून करणार आहे, त्याच्यामुळं तुम्हाला म्हणलं दाखवावं. तर मी आता असं शेवाळ्या भाजून घेतल्या तेलात चांगल्या, आणि इथं ठेवले पातेलं वर आपल्या. तर आता मी याच्यात कशी काय टाक, तर ही आपल्याला त्या दिवशी यांच्या कामावरनं ही आपल्याला त्यांनी म्हणजे दिली कोणीतरी, ही वारकऱ्यांची तुपाची भरणी. तर यात बघा तूप हे गोड आहे, आम्ही खाऊन खाऊन म्हणजे सकाळी तेवढं खाल्लं होतं. तर इथं गरम करायला मी ठेवलं आहे असं. तर तूप चांगलं आहे बघा, असं वाटतंय की घरगुतीच असल्याने वाटतंय. तर त्यात मी आता थोडंसं पाणी वाटणार, पाणी वाटल्यावर त्यात थोडी साखर टाकणार. तर मी आता पाणी ओतलंय बघा तुपात, आणि आता थोडीशी साखर. आपलं कॅमेरा धरायला फोन नसतंय, लय अवघड होतंय. तर इथं घेतली मी साखर, आता कॅटलीच केली, जाऊ दे तिकडं सांडली. तर आता अजून एक टोपण टाकते, एवढा बस होते तेवढं. आता त्याला चांगलं इरगुळू देते फुल गॅस करून. आणि तर अशा खायला तर ह्याला तरी गेलायचे नाही आपल्याकडे, तरी घरात असले तरी बघते. मला तर असं वाटतंय नसेलच, पण बघतेच. आता त्यातली साखर आटली आहे, इलायची काय घावली नाही. तर त्यात टाकते आता ही आपलं भाजलेलं. तर आपण ह्यात आता शेवाळ्या टाकल्या, ते लगेच आटरून येतं, लई त्याला उशीर लागत नाही, त्याच्यामुळं अर्धा तांब्याच ओतले पाणी. तर इथं बघा आपल्या अशा शेवाळ्या झाल्या ते. तर तुपामुळं तुम्हाला असं दिसतंय इथं. आणि दादाला तर बघा पिन कसं तोंडात घालतंय. तर या सगळ्यांनी खायला शेवाळ्याचा नाश्ता आता वाजले. घे तू खाऊ पण आता शेवाळ्या ते, कारण का उपाशी झोपल्याला चांगलं नसतंय वाटतं, हाय का नाही व. हां, ते म्हणलं काय तर खावावं लागतं या, नाहीतर तसं उगा ते करायचं, त्यामुळं लोळत आम्ही. पण ही म्हणलं नको तसं झोपायला. तर मला आता कमेंट आली की चांगला ड्रेस दिसतो तुला, घालत जा ड्रेस हे. तर सकाळी आंघोळ करताना एक रिंग पडली आहे, अजून ती घातली बी नाही, काय नाही, तसंच आहे. बरं की हे अहो 2 रुपयाची का असं ना, पण आपल्याला थोडंसं त्याचं कौतिक तर वाटतं आहे. तर किती वर्षातनं माझं बघा इथं चांदी कवा मिळालं तेव्हा सोनं आहे का नाही. सोनं पण तसं होतं मला, पण काय झालं तर इथं कुडक्या जे टोचलं होतं आणि जे आतमधनं दुख झालं तर, आणि अख्ख्या कानडीलाही दुखत होता. त्यामुळं आज टोचून आली आणि 2 दिवसांनी लगेच काढून आले, आहे का नाही. बोलत जावं की का हो, तुमचं जरा बोलल्यावर आवाज भारी वाटतं. हां, तर ते आता उठली तर झोपेत ना उठून त्यांना काय तुम्ही म्हणताल का दाखव नाही, तर त्यांनी घेतले अंगावर घेऊन बसून त्यांना गार लागतं या. त्यात फॅन बी चालू आहे, कारण का मच्छर येतात. आणि बघा की ती फॅन आणलं का ही फॅन चालू झाला आहे. आता ती फॅन महागार द्यावा लागेल गावाकडे गेल्यावर, आहे ना. आता ती नुसतं असं मान हलवत येतं, त्याच्यामुळं तुम्हाला काय कळत नसेल. अरे उठकी दादा जेव का. तर कसं झालं तेव्हा. हां, तर मी आता का नाव घेत नाही त्याचं. तर दादा खात नाही, त्याला दूध नको, त्याला तूप नको, त्याला काय सुद्धा म्हणजे काय ते त्याला आवडतच नाही तसलं काय. फक्त एक अंडं उकडलेलं आणि कोंबडीचे एक काय म्हणते त्याला, टंगडीला काय म्हणते ते काय लेग पीस, तेवढं एक आवडतं फक्त. तर ते पण नाही, आता 2 महिने झालं इकडं जसं घालवलं का नाही तसं त्यांना. हां, बोकडाचं मटण, कारण का आमच्या आईच्या इकडं बोकडाचं मटण खाते ते मोमो. तर वाटतं ह्यांना
गेल्यावर आणलं होतं एकदा दोनदा वाटतं बोकडं. हां होय लईच हाय खावं वाटतंय तुम्हाला. आणि ते तिकडं काय चिकन बिकन काय खात नाही ते. हां हां लई खाऊन जमत असल्याने मासा. आमच्या आईच्या इकडं फक्त बोकडाचं मटणच आणि अंडे असते ते बी त्यांच्यात लई नियम असते ते या की वार आला ते वार आला फक्त शुक्रवार खायचं, शनिवार नाही खायचं, रविवार पण खायचं, मंगळवारचं खायचं, कारण का तिकडं बोकडं पडते ते फक्त रविवार शुक्रवार आणि मंगळवारी असेच. त्याच्यामुळं सारखं नाही त्या कवा त्रास म्हणजे ते तर खातच नव्हते, पण ह्या लेकरांना नाद आहे. मग मी म्हणत असते तुम्ही नका का खायला माझ्या लेकरांना तर चारत जावा. मग ते तिकडून 2 बऱ्या आणलं म्हणत होते. आता याला बघू घालवायला जायचं आहे तर तुम्ही म्हणताला सारखंच तू सांगते घालवायला जायचं आहे पण जावंच लागेल, तसं काय नाही. तर रात्याला मग असे जेवण करायचं होतं तर मी तरी दादा म्हणत होता जेव काकू पण त्या काय जेवल्या नाही त्या. आणि मला विचारलं काय करते, मी म्हणलं अजून भाजी करायची होती. मग भाजी केली. परत ह्यांना फोन केला आधी किती वाजता तुम्हाला यायला म्हणून. तर हे म्हणलं भाऊजी म्हणलं अर्धा तास लागल. मग म्हणलं अर्धा तासात, कारण का दादाने इतका तर राडा केला घरात की किचन ते पुसलं होतं आणि सगळं पाणी त्याला ते नाही ना पाणी आडायचं, म्हणजे इकडं सगळं किचनचं ते येतं पाणी इकडं, त्यामुळे तेवढा सगळा राडा ते पुस्तक त्यातच अर्धा तास झाला. आणि लगेच भाजी केली मटकी डाळीचे, तर तुम्हाला पण दाखवलेलीच आहे त्याच्यामुळं. आणि म्हणले पण नाही ते मला जेवायचं की काय करायचं, तसंच चपात्या होते ते भाजी होती. आता येरे वक्ते मागते ते आणि मला मग व्हिडिओ बघून मगच वाटलं की ताई जेवायला आलं त्याला तसंच झालं. घ्या की अजून. हां हे घ्या खावा आता, ते कोण खायचे सकाळ. मी त्याला चारते त्याला गोड बोलून चारते. ते सगळं ठेवून टाका मला नाही तर त्याने खाल्ल्याला चहा बिस्किट, त्याच्यामुळं काय त्याचं नाही. तू चार्जरला हात लावू नको, तू चार्जर तोडते. त्या चार्जर हा किती वाजते काय 5,000चा आहे ना. ओरिजिनल चार्जर परत मिळतच नाही, राहतायला तर मिळत नाही, त्यांचा हरवला वाटतं देवाला गेल्यावर. आणि ते दुसऱ्याच्या मोबाईलनं चार्जर केला का ते वाटतं मोबाईलला काहीतरी काय ते प्रॉब्लेम येतं या, त्याच्यामुळं ओरिजिनल चार्जर. आणि ते किती 15 मिनटात तर चार्जिंग होते या फुल. तर चला आता घेते खाऊन.